गरिबी जरी त्या गरिबी जरी त्या गरिबी जरी त्या संसारात होती रमाची विमाला हरी सात होती भीमराव होते त्या दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावा त्या दिव्याची रमावात होती. ऐका रमाईची गाणी बरेचशा प्रोग्राम मध्ये मी ऐकते की शेवटची एक रमाई गायली की गायक लोक चालले जातात, पण माझी मनोमन अशी इच्छा असते कायम की रमाईचा इतका मोठा त्याग आहे, पूर्ण कार्यक्रमात तिचं एक गाणं गायल्यानं होणार नाही. आता तर रमाई जयंतीमध्ये तर मी असं ठरवलं होतं की आयोजक लोकांना मी विनंती केली की एक शाम रमाई के नाम रमाईचे गाणे घ्या जन्मापासून मरेपर्यंतचे. इतका त्याग आहे रमाईचा. फक्त एक गाणं म्हणल्यानं रमाई संपते का? नाही. पण रमाईचा संसार कसा होता ते या गाण्यातून तुमच्या पुढे मांडते बघा. आता या टॉप मध्ये 2 आणि नंतर 2 रमाई घेते बघा कशा. ऐका. हो पुनवीचे चांदण
स्वतः उपाशी राहून इतरांना वाढविले रमाने, स्वतः उपाशी राहून इतरांना वाढविले रमाने, फाटकी लुगडी घालून दिवस काढले रमाईने. अरे तुमच्या आणि आमच्या भल्यासाठी कार्तिक 4-4 पोरं मातीत गाडले रमाने, 4-4 पोरं मातीत गाडले रमाने. तुमच्या आणि आमच्या भल्यासाठी 4-4 पोरं मातीत गाडले रमाने. कारण अंगात सूट बूट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. अंगात सूट बूट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठ्या, हातात घडी, सोन्याची गळ्यात चेन आहे. हा कोण्या देवी देवताचा चमत्कार नसून कार्तिक ही तर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. पण माया समाज बाबासाहेबांच्या जयंतीला डीजे लावून फक्त बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचणं शिकला, डोक्यात घेऊन वाचणं शिकला नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, हो भीमरायाच्या पेनाची शाई, शाई होती ग माझी म्हातार माये. हो जस भाडी गोंधन माय, जस भाडी गोंधन माय असं आजकाल गोंधन माहिती आहे का, गोंधन टॅटू माहिती आहे, टॅटू त्याला गोंधन म्हणायच्या आधी बाया. सुवंदा नंदा गौडी झरप या माईकडून 100 रुपये आले आई रमाईच्या गाण्यासाठी. बघा आई रमाईचा कडवडा, आई उठून आली, जोरदार टाळ्या वाजवा आईसाठी, जोरदार टाळ्या वाजवा. कारण रमाईचं गाणं समजून घेण्यासाठी आई रमाईबद्दल मनात आपुलकी पाहिजे. नाही तर काय गजल गाणे जा रे नाही पैसे उडवून राहिले. बाबासाहेबांच्या गाण्यावर पैसे उडवून आले का हो, त्या बाबासाहेबांनी कमवणं शिकवलं ना तुम्हाला. काच्यावर काय खर्च करा हे तर दिमाग पाहिजे. कुठं काय कसं माणसं कमवणं शिका रे. जो कमवलेला पैसा आहे त्याला जपणं शिका, आणि बसून आहे त्या वेळेला महत्व देणं शिका रे. असे सोन्यासारखे मोती पडतात त्या संविधानाच्या तोंडातून. एवढे सुंदर बाबासाहेबांचे गाणे म्हणते, त्याच्या आवाजाने त्याच्या गाण्याला अख्ख्या महाराष्ट्रात तोड नाही आहे. नाही भाई गजल गाव अबे लेका कसं होईल तू, येणाऱ्या गणपत काय होईल, रडतील ना तू लेकर रस्त्यावर उभे राहून. आज बाबासाहेबने ऐकशील तर काय करतं पैसे उडवून, उद्या तू करल ना लोक मनुवादी. म्हणून मला म्हणायचंय काय, भीमरायाच्या पेनाची शाई, बाबासाहेबांचे गाणे म्हणलं की सगळ्याचे मिट्टू पडतात. खेळ खतम मिट्टू झोरे. बाबासाहेबांचे गाणे डोक्याच्या वरून आणि पिक्चरचे गाणे पुढे मनात न डोक्यात. करावं या समाजाचं, कुठं नेवावं यायला भरती करायला, कोण्या दवाखान्यात नेवावं. इलाज आहे काय आता, याचा इलाज करा लागल बाई. त्या गाडगे महाराज एक पैशाचं शिक्षण घेतलं नाही, पण त्या गाडगे महाराजाचं विद्यापीठ बनलं विद्यापीठ. आणि हे आमचे शिकलेले डिग्री घेतलेले पोट्टे गजलवर पैसे उडवतात, पिक्चरच्या गाण्यावर पैसे उडवतात. अबे विद्यापीठात शिकण्याला ऐकत बना, विद्यापीठात बनणं दूर राहिलं. अडाणी लोक आमचे शक्तीपीठ बनले आणि त्या अडाणी अनफड लोकांचे विद्यापीठ बनले. अडाणी माणूस कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे मूलमंत्र देणारा ते अशिक्षित माणूस आज त्यांच्या नावावर पीएचडी करून राहिले लोक. लक्षात घ्या मी कोणाबद्दल बोलून राहिले, का बोलून राहिली याची गरज आहे माया समाजाले. नाही तमाशा
तमाशा ठेवला ना हंगामा ठेवला ना आपल्या झाडीपट्टीत होते तेवढंही केलं तरी लय आहे. प्रबोधनाची गरज नाही, हंगामेच करत राहा. तुमचा एकदम हंगामा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला म्हणायचं आहे काय, भीमरायाच्या पेनाची शाई रिकॉर्ड करो, ये मार्केट में जाना मांगता है मेरे को, क्योंकि ये जो मैं बोल रही हूँ ये सबको चुभना चाहिए. मी हे लोकांसाठी खरोखर बोलून राहिली, या गावासाठी नाही. ये पूर्ण भारत देशामध्ये ये मेरी जबान की जो लफ्ज निकली हर किसी के कान पे जाना बहुत जरूरी है. कारण लोक सुधरतील तरी, बिघडलेले लोक सुधरतील. हा म्हणून हे तुम्ही 100% टाका. निशा धोंड कोणाच्या बापाला भेट नाही, माहित आहे ना. सौंदर्ड मध्ये एका गायकाने कसं मारलं, आपण कोणाच्या बापाला भेट नाही आणि कोणी दिलेला खात नाही आणि कोणी का नांदी लागला तर त्याला जोडानं मारल्याशिवाय सोडत नाही. आणि म्हणा भीमरायाच्या पेनाची शाये त्यागामुळे, आई रमाईच्या त्यागामुळे तुमचं माझं जीवन चांगलं झालं ग माय. शौर्या नंदगौडी यांच्याकडून 100 रुपयाले जोरदार टाळ्या वाजवा. कारण आई रमाईच्या त्यागामुळे लक्षात घ्या, कारण या गावात 32 घर आहे आणि 2 पुतळे आहेत. क्या बात आहे. म्हणजे 16 घरं मिळून एक पुतळा म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. अख्ख्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये एक पुतळा नाही दिसत. एक तुमच्या 32 घरात 2 पुतळे आहे म्हणजे 16 घरं मिळून एक आबासाहेबाचा पुतळा स्टॅच्यू म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. माय जोरदार टाळ्या वाजवा. हे मला माहित नव्हतं, यांनी सांगितलं. आता हे काय साधी सुधी गोष्ट नाही आहे. 32 घराच्या ठिकाणी छोट्याशा या खेड्या गावामध्ये घोडाझरीमध्ये 2 बाबासाहेबाचे पुतळे म्हणजे स्टॅच्यू उभं करणं हे काय साधी गोष्ट नाही. म्हणजे हे 32 घर 32 लाखाच्या घरात आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. लई मोठी गोष्ट. मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, ऐका महिलांनो, बाबासाहेब आई रमाईचा जो त्याग आहे माय, तो त्याग आपण नाही करू शकत. आपण फक्त श्रीमंतीत जगू आणि वागू शकतो, गरिबीत नांदू नाही शकत. आणि जी बाई खरोखर गरिबीत नांदते तिला माझा सलाम आहे, सलूट आहे. कारण शोभून शृंगार साज आणि गळ्यात सोन्याचा हार आहे. हा, शोभून शृंगार आणि साज गळ्यात सोन्याचा हार आहे. सजून धजून दिसती आज इथली प्रत्येक नार आहे. तुम्ही नेसलेल्या हजारो रुपयाच्या साडीवर आदेशा, तुम्ही नेसलेल्या हजारो रुपयाच्या साडीवर आदेशा माता रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे. साडीवर उपकार आहेत. कारण आधीच्या माझ्या काळामध्ये 3 बोटाची लंगोटी माया महाराला भेटत नव्हती.
पण आज सोन्यानं आम्ही नटलो, सुटाबुटात आलो, माझ्या 10,000ची साडी घालतो. त्या आई रामाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आपल्या साड्यांवर आहेत, लेण्या वाण्यावर आहेत. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, हो भीमराजाची राणी रमाई, भीमराजाची राणी रमाई, भीमराजाची राणी रमाई. हो भीमराजाची राणी रमाई, जस गंगेचं पाणी रमाई, माझ्या रमाईला इतका म्हणजे अभिमान होता आपल्या धन्यावर, आपल्या साहेबावर, भयंकर. प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याविषयी फार अभिमान असतो, तसाच आई रमाईला अभिमान होता. कारण कसा अभिमान होता, कारण रमाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी लग्न झालं. बॅरिस्टर रमाईला नाही मिळाला. रमाईनं बाबासाहेबाला बॅरिस्टर केलं. आणि म्हणून आई रमाईला फार कौतुक आपल्या धन्याचं. कसं, कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी. हा इकडच्या महिला ऐका सगळ्या, कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी, कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी, कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी, कुणाचाच नाही धनी माझ्या वाणी. धनी माझा राजा, राजाची राणी. मैत्रीताई रामटेके यांच्याकडे 100 रुपयाला जोरदार. काका सुनो, काका काका हॅलो, ओय काका नमत तसं जसं होईल तसं इकडे या तुम्ही. कुणाचाच नाही, कुणाचाच नाही पती माझ्या वाणी, कुणाचाच नाही पती माझ्या वाणी. ललिताबाई मधुकर काने काने, हा काकूंसाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या वाजवा. काकूंचं काय म्हणणं आहे बघा, सगळ्या महिला लक्ष देऊन ऐका. माझी ही खूप रमाई प्रसिद्ध आहे. प्रत्येक स्टेजवर मला या गाण्याची फरमाईश येते. आणि आज मी या गावात आल्यानंतर मला रमाईच्या गाण्याच्याच फरमाईश जास्तीत जास्त आल्या ना ताई. आणि म्हणून कुणाचाच नाही पती माझ्या वाणी, कुणाचाच नाही पती माझ्या वाणी. धनी माझा राजा, राजाची राणी. धनी माझा राजा, राजाची राणी, धनी माझा राजा, राजाची राणी, धनी माझा राजा, राजाची राणी, धनी माझा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आई रमाई ऐकण्यासाठी
फार स्थिर बसावं लागते, लक्षात घ्या. बाकीचं काही गोंधळ केलेला चालेल, पण आई रमाई ऐकताना मानसिकता जागेवर ठेवून ऐकावं लागते. कशी? आई रमाई बाबासाहेबांच्या रूम मध्ये जातात आणि बाबासाहेब म्हणतात, साहेब किती अभ्यास करणार तुम्ही, किती पुस्तकं वाचणार तुम्ही. डोंगरे भाऊ ऐका, बाबासाहेब अहो किती पुस्तकं वाचणार तुम्ही. बाबासाहेब म्हणतात, अगं रामू हे काम आहे माझं. रामू म्हणते, बाबासाहेब काय हो, जेव्हा तेव्हा पुस्तक वाचता, कदा न सदा पुस्तकं वाचता, मला सांगा या पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसतं तरी काय. सपना आई रमाई बाबासाहेबांना म्हणते की साहेब सदा न कदा पुस्तकं वाचता, मला सांगा तरी तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतं तरी काय. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रामू अगं मला माझ्या दीनदुबळ्या समाजाचे अश्रू दिसतात, माझा दीनदुबळा समाज मला हाक मारताना दिसते, माझा दीनदुबळा समाज मला न्याय मागताना दिसते या पुस्तकांमध्ये. रामू पुस्तक माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. अगं मी जर पुस्तक वाचणं सोडलं तर रामू माझं आयुष्य संपून जाईल, म्हणून मी पुस्तक वाचणं सोडणार नाही. पुस्तक माझं सर्वस्व आहे. पण तू म्हणतेस ना की मी काय शोधतो ते सांगा पुस्तकांमध्ये. आई रमाई प्रश्न करतात की तुम्ही पुस्तकांमध्ये काय शोधता. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, ऐक रामू तू ऐक, तुला ऐकायचं आहे ना मी काय शोधतो. तर ऐक रामू मी काय शोधतो. संविधान की रमाई अगं मानव कल्याणकारी विचार शोधतो मी, मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. की मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. अगं माझ्या गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. अरे माझा हा दीनदुबळा समाज जातीयतेच्या रोगाने मरू नये म्हणून रामू, माझा हा दीनदुबळा समाज जातीयतेच्या रोगाने मरू नये म्हणून रामू, माझ्या या दीनदुबळ्या समाजाचा पुस्तकांवर उपचार शोधतो मी, उपचार शोधतो मी. प्रबोधनकार माझा बंधू संविधान मनोहरे, भीम पर्व चॅनल यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले या रमाईवर. आणि संविधान मनोहरे ख्यातनाम गायक तथा प्रबोधनकार यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची धम्मराशी आली. फार मोलाचा पुरस्कार आहे माझ्यासाठी. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. ए रामू ऐक की ग माय, अगं तू मला म्हणते ना की तुम्ही काय शोधता पुस्तकामध्ये. की मानव कल्याणकारी विचार शोधतो मी, मानव कल्याणकारी विचार शोधतो मी. माझ्या गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी. अरे माझ्या या दीनदुबळ्या समाजाला जातीयतेचा रोग लागू नये म्हणून रामू, माझ्या या समाजासाठी या पुस्तकांमध्ये उपचार शोधतो मी. महान धनी माझा साहेब तो सद्गुणान. हो गुणी गुणवान गुणाने महान धनी माझा साहेब तो सद्गुणान. कशी आहेस तू? सगळं बरं आहे ना? पोरांची तब्येत बरी आहे ना? अगं एकदा गंगाधर राजरत्न बिमारी पडल्यानंतर मी एक पत्र पाठवलं, कारण बाबासाहेबांनी आई रमाईला पत्र लिहिणं शिकवलं होतं. पत्र पाठवलं, साहेब फार अडचण चालली हो,
घरात खायसाठी दाना नाही, मुलांचा इलाज करण्यासाठी पैसे नाही, जमत असेल तर थोडी मनी ऑर्डर माझ्यासाठी पाठवा. तेव्हा आई रमाईला बाबासाहेब पत्र लिहितात, प्रिय रामू, तुझं पत्र वाचल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आले, मन धडधड करायला लागलं. असं वाटलं या या संसारासाठी मी कुठेतरी कमी पडतोय. पण रामू, तुझ्या हिमतीमुळे या विदेशामध्ये आज एका पावाच्या तुकड्यावर तुझा अभ्यास करताय ग. मला फार दुःख वाटतंय की मी आज एकही रुपये तुला पाठवू शकत नाही. रामू, कसा बसा संसाराचा सांभाळ कर. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी परत आलो की तुला मदत करीन. माझी रमाई ढसा ढसा रडते, बाबासाहेब रडत्या आसवांमध्ये पत्र लिहितात, त्या पत्रावर सुद्धा बाबासाहेबांचे अश्रू पडतात. माय हा आई रमाई म्हणते, माझ्या साहेबाचा माझ्यात खूप जीव आहे. फरक फक्त एवढाच आहे की मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्याकडे लक्ष देऊ नका, संसार मी सांभाळते. हा दीनदुबळा संसार तुम्हाला सांभाळायचा आहे, म्हणून जा आणि विदेशात शिक्षण घ्या. हे आई रमाई बाबासाहेबांना शिकवते. आणि म्हणून रमाई म्हणते काय, जीव जीवातला लाविला मला, जीव जीवातला लाविला मला, या माझ्या जीवाला जीव हा भेटला. मुखी गोड असते सदा बुद्धवाणी, मुखी गोड असते सदा बुद्धवाणी. धनी माझा राजा अन्यायाच्या विरोधात वार करून दाखवा आणि बोथड तलवारीला धार करून दाखवा. अन्यायाच्या विरोधात वार करून दाखवा आणि बोथड तलवारीला धार करून दाखवा. अरे नांदत असतील कित्येक महिला श्रीमंतीमध्ये, अरे नांदत असतील कित्येक महिला श्रीमंतीमध्ये, पण रमाई सारखा गरिबीत संसार करून दाखवा. रमाई परी गरिबीत संसार करून दाखवा. रमाई परी गरिबीत संसार करून दाखवा. आणि म्हणून 4 लाख देते, समजल्या तर फक्त टाळ्या रुपये आशीर्वाद द्या. क्योंकि अपनों से ही अपनों की तकदीर बेची जाती है. भाऊ, अपनों से ही अपनों की तकदीर बेची जाती है. पैसों के खातिर हाथों की लकीर बेची जाती है. दादा, अपनों से ही अपनों की तकदीर बेची जाती है. अरे पैसों के खातिर हाथों की लकीर बेची जाती है. अरे जिन्होंने कभी अपना जमीर नहीं बेचा, अरविंद दादा आमचे वरुडवरून लिहितात, जिन्होंने कभी अपना अमीर नहीं बेचा, जिन्होंने कभी अपना जमीर नहीं बेचा अरविंदा, उन्हीं महापुरुषों की आज रास्ते रास्ते पे तस्वीर बेची जाती है, तस्वीर बेची जाती है. आई रमाई म्हणतात काय, हो दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता दयेचा विधाता, दयावान दाता
गुरुबंधू रंगनाथजी ढेंगडेंनी लिहिलं हे गाणं माझं रेकॉर्डेड आहे आणि हे गाणं माझं खूप प्रसिद्ध झालेलं आहे. शेवटच्या 4 लाईन घेऊन येते हे ऐका काय म्हणते. आई रमाई म्हणते बाबासाहेबांना साहेब 5 लेकरांना जन्म दिला हो, पण जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर उमरण्याच्या बाहेर पाऊल पडते समाजातले हे सगळे लेकर मला आई म्हणून हाक मारतात तेव्हा हृदय दाटून येते. मला सगळ्यांचं आई झाल्यासारखं वाटते. हा सन्मान मान सन्मान हा सगळा तुमच्यामुळे मिळाला साहेब. कारण की काय सांगू काय झाली रमाई, जणू दुधावरची साय झाली रमाई. काय सांगू काय झाली रमाई, जणू दुधावरची साय झाली रमाई. अरे 5 लेकरांना जन्म दिला पण आदेशा ह्या कोट्यानु कोटी लेकराची माय झाली रमाई. ह्या कोट्यानु कोटी लेकराची माय झाली रमाई. आणि म्हणा रमाई म्हणते काय हो सन्मान ओठी मी मानाने मोठी. सन्मान ओठी मी मानाने मोठी. सन्मान ओठी मी मानाने मोठी. हा सन्मान ओठी मी मानाने मोठी. मला मान देती पिले कोटी कोटी. सन्मान ओठी मी मानाने मोठी. मला मान देती पिले कोटी कोटी. धन्याच्या मनी मी धन्य जीवनी. धन्याच्या मनी मी धन्य जीवनी. माझ्या अंतरी हा माझा धनी. लिही रंग राजा अशी गोड गाणी. लिही रंग राजा अशी गोड गाणी. धनी माझा राजा राजाची राणी. कुणाचाच नाही पती माझ्या वाणी. कुणाचाच नाही आहे का कुणाचा पती. रमाईच्या पतीसारखा कुणाचा पती आहे का. 32 डिग्री घेतलेला कोणाचा नवरा आहे का. आई रमाईचा बॅलिस्टर पती झाला तसा पती कोणाचा बॅलिस्टर आहे का. सगळ्या आई रमाईसाठी हात वरती करा. सगळ्या महिला हात वरती करा. हा आणि सगळ्यांनी टाळी सोबत म्हणायचं आहे का. माझ्यासोबत म्हणायचे शेवटच्या 2 लाईन सगळ्या महिलांनी म्हणायचे आहेत. मीराताई मेश्राम ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या महिलांनी हात वरती करायचा. हात वरती. हा आई रमाईच्या पतीसारखा कोणाचाच पती नाही. पण बाया म्हणतात माय कसाही नवरा असो पण डोळावर दिसो. कारण सौभाग्याचं लोण आहे. ज्या बाईचा नवरा मरते तिच्याकडे समाज चांगल्या नजरेनं पाहत नाही. म्हणून कसा असो नवरा असणं फार महत्वाचं आहे. जिले नवरा नाही तिच्याकडे समाज वेगळ्या नजरेनं पाहते. अरे रे नवरा नाही. अरे रे बाई एकटी आहे. अरे तुम्हाला काय करायचं पैदा झाली का नवरा घेऊनच झाली का. म्हणजे काय चित्र आहे समाजामध्ये आहे का. म्हणून सगळ्या महिलांनी हात वरती करायचा आहे. आई रमाईसाठी सगळ्यांनी हात वर करावा. सगळ्यांनी. आणि कोणाकोणाला रमाई आवडली त्यांनी टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. आशीर्वाद हा रमाईच्या गाण्यासाठी. कारण रमाईच्या गाण्यासाठी स्पेशल मला फरमाईश होती आणि माझ्या रमाईचे गाणे बऱ्याच गावामध्ये फेमस झाले आहेत. म्हणून कुणाचाच नाही ती माझ्या वाणी. कुणाचाच नाही पती मा